रविकांत तुपकर आक्रमक झाले होते। सरकारसोबत त्यांच्या बैठका देखील झाल्या होत्या, मात्र या बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत। कोणताही तोडगा निघालेला नाहीये, म्हणूनच रविकांत तुपकर आक्रमक झालेले पाहायला मिळतात। अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि म्हणूनच रविकांत तुपकर यांनी नागपूरमध्ये विधान भवनावर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार त्यांच्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। विधान भवनाकडे रविकांत तुपकरांचा मोर्चा सध्या निघालेला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांचे फलक हातात घेऊन हे सगळेच मोर्चेकरी सध्या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि आपले सहकारी विवेक गावंडे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। विवेक, आपण बघतोय रविकांत तुपकरांचा हा मोर्चा आता विधान भवनाकडे निघाला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा, हल्लाबोल आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता। विधान भवनावर ताब्यात घेण्याचा इशारा सरकारला दिला होता। त्या अनुषंगाने रविकांत तुपकर जे आहेत ते शेतकऱ्यांचं आंदोलन करायला जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल झाले। महाराज बागजवळ त्यांचा ताफा जो आहे तो त्या ठिकाणी थांबवण्यात आला। आता या पुन्हा एकदा आंदोलनाला जे सुरुवात झालेली आहे आणि महाराज बाग पॉइंट पासून या पैदल मोर्चाला जे ते सुरुवात झालेली आहे आणि बर्डी पोलीस स्टेशन जवळील जो आंदोलनाचा स्पॉट आहे तिथपर्यंत हा मोर्चा जो आहे तो सध्या जाणार आहे। विधान भवनावर धडकणारच अशा पद्धतीने आंदोलनाचा इशारा जो आहे तो तुपकरांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि काही झालं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधान भवनावर दिसणारच अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। प्रचंड प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या आंदोलनासाठी तैनात करण्यात आलेला आहे। विदर्भातून मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आपण पाहू शकतो की तशा पद्धतीने हातात कापसाची झाडं घेऊन शेतकरी जे आहेत ते या आंदोलनात दाखल झालेले आहेत। त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकरी जे अवयव विकत घ्या म्हणून त्यांनी काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं ते शेतकरी सुद्धा या ठिकाणी दर फलक लटकून अवयव म्हणून आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि सध्या हा जो मोर्चा आहे तो शिशाबर्डी टर्मिनसकडे जो आहे तो सध्या निघालेला आहे। या ठिकाणी मॉरेस्ट टी पॉइंट जवळ जो आहे तो हा मोर्चा पुढे थांबवण्यात